वेगळे विभाग आपल्या सर्वांना दाखवलं ज्याचे पेपर तिथं फुटलेले आहेत आणि जर सीईटीचा सुद्धा पेपर तिथं फुटत असेल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर कालपासून भाजपकडनं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन वेगळ्या राज्यात सुरू केलेलं आहे की जिथं भाजपचं सरकार नाही तिथे असणारे जे कुठलं सरकार आहे तिथला पेपर फुटला नाहीतर फुटलेली जी चर्चा सुरू झाली असेल तिथं ते आंदोलन करतात। माझं एकच म्हणणं आहे त्यांना दुसरीकडे कुठे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यावं आणि त्यांच्याच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणं हे फार महत्वाचं आहे। ही आजची तशी परिस्थिती आहे। त्यामुळे सीईटीमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत। त्याच्याचबरोबर जो एमपीएससीचा पेपर फुटला ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत। त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे। गांगर्डे नावाचे जे स्टुडंट आहेत जे लढतायत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना आज पोलिसांनी बोलवलं आहे। ज्या मुलीबद्दल नाही तर जी कॅन्डिडेट आहे ज्यांचे मार्क्स वाढले होते कारण त्यांना आधीच पेपर मिळाला अशी जी चर्चा आहे त्या कॅन्डिडेटला सुद्धा आज पोलिसांनी बोलवलं असं आम्हाला कळतंय। त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे पेपर फुटीच्या बाबतीत हे खरंच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही गृह खात्याकडनं कोणी हे वक्तव्य केलं? नाही गृह खात्याकडनं जर ही माहिती त्या ठिकाणी सांगितली जात असेल तर मला त्या गृह खात्याला एवढंच विचारायचं आहे अजूनपर्यंत तुमच्याकडे माहिती आलेली नाही। आम्ही सगळे पुरावे हे एमपीएससीला दिलेले आहेत। एमपीएससीला सुद्धा त्याच्यामध्ये चिंता वाटत असल्यामुळे आता त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन हे होम डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे। काल संध्याकाळी हे सगळे कागद आम्ही दिले। काल संध्याकाळीच एमपीएससीने होम डिपार्टमेंटला सांगितलं आणि होम डिपार्टमेंट एवढं कसं जल्लद झालं की आजच त्यांना कळालं की ह्याच्यामध्ये काहीच झालं नाही। अरे इन्व्हेस्टिगेशन तर आधी करा, खोलात तर तुम्ही जावा। लोकांना आता तुम्ही बोलवायला सुरुवात केलेली आहे त्याच्या आधीच तुम्ही म्हणत असाल की यात काहीच झालं नाही त्याचा अर्थ की होम डिपार्टमेंट कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या विषयाच्या बाबतीत करते असं स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। नाही याच्यामध्ये अजून खोलात आपल्याला जावं लागणार आहे। पुरावे तर आम्ही दिलेच पण महत्वाचं काय की फॉरेन्सिक ऑडिट या बाबतीतलं होणं महत्वाचं आहे। ज्यांची नावं आम्ही दिलेली आहेत त्यांचे व्हॉट्सअप चॅट्स हे रिट्रीव्ह करावे लागतील। रिट्रीव्ह करून त्याच्या खोलात जावं लागेल आणि तो जो कोण पाटील आहे तुम्ही बघितलं असेल की सकाळपर्यंत चुरूचुरू बोलणारा पाटील जो त्या क्लासेसचा मालक होता आता अनरिचेबल झालेला आहे। कारण का असे अनेक स्टुडंटचे आता फोन हे पोलीस डिपार्टमेंटने ताब्यात घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं असं आम्हाला कळलं आहे। त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही इन्व्हेस्टिगेशन होत नाही व्हॉट्सअप चॅट काढत नाही तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नीट चांगल्या पद्धतीने होणं हे महत्वाचं आणि आमची अपेक्षा आहे की ट्रान्सपरंट पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन होईल। यात आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारण करायचं नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की एमपीएससी ही एक चांगली संस्था आहे। त्या संस्थेचा पेपर फुटणं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे आणि पैसे देऊन जर लोक अधिकारी होणार असतील तर उद्या जाऊन सामान्य लोकांना सुद्धा अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतील। त्यामुळे हे जे काय घडलंय पेपर जो फुटलाय त्या खोलात जाऊन खरं काय घडलंय कुणी हे केलंय हे शोधणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि ते शोधलं जाईल अशी आमची अपेक्षा आहे। नाही काही विद्यार्थ्यांनी आम्हाला जे तुम्हाला सांगितलं तसंच सांगितलेलं आहे की काही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून तिथं पेपर दिलेला आहे आणि ज्यांना जे काही मार्क्स मिळाले ते मिळाले पण त्यांचं असं मत आहे की काही विद्यार्थ्यांना मार्क्स हे वाढून आलेले आहेत। आता याच्यात आपल्याला थोडंसं खोलात जावं लागेल।
आमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती आतापर्यंत मोघम आलेली आहे. आता जोपर्यंत आम्ही खोलात जात नाही, जोपर्यंत कागद आणि पुरावे आमच्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत आम्ही याच्याबद्दल अजून काही बोलणार नाही. कारण शेवटी बोलत असताना, कुठलाही मुद्दा मांडत असताना पुरावा असणं तितकंच महत्वाचं आहे, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका नेहमीच असते. काल डीजी साहेबांना आम्ही भेटलो. जे सर्व विद्यार्थी नेते होते, विविध पक्षाचे असतील, विविध संघटनेचे असतील, त्यांना घेऊन आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो. कांबळे साहेब होते, फहाद होते, राज होते, असे आम्ही सर्वजण तिथे गेल्यानंतर चर्चा जेव्हा आम्ही केली तेव्हा डीजी साहेबांना हेच आम्ही सांगितलं की मुंबईमध्येच कुठेतरी 1500 पेक्षा जास्त युवांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. कुणी कॉलेजमध्ये जातंय, कुणी शाळेत जातंय, काही मुलांवर तर 15-16 वर्षाच्या मुलांवर तिथं एफआयआर करण्यात आलेले आहे. काहींना भारताच्या बाहेर शिकण्यासाठी जायचे, कुणी प्रोफेशनल आहे, कुणी एमएनसीमध्ये काम करतं. आणि मग अशा पद्धतीने गुन्हे जर तुम्ही दाखल करणार असेल तर त्यांना नोकरीला, शिक्षणाला अडचण ही येऊ शकते, पासपोर्टला अडचण येऊ शकते. त्यामुळे कृपा करून लवकरात लवकर हे सर्व गुन्हे मागे घेणं महत्वाचं आहे, असं आम्ही डीजी साहेबांना सांगितलं. आता सीपी साहेबांना आम्ही भेटणार आहोत. पण बघा, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि आपल्या या पुरोगामी राज्यामध्ये आम्हाला एवढा फॉलोअप करावा लागतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्या राज्याबरोबर तुलना सुद्धा करू शकत नाही, म्हणजे बिहार राज्य, त्या बिहार राज्याने काल नोटिफिकेशन काढलं की सर्व विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे आम्ही मागे घेत आहोत. म्हणजे बिहार या बाबतीत जर पुढे जात असेल आणि महाराष्ट्र या बाबतीत मागे पडत असेल तर हे आपल्याला शोभणारं नाही. त्यामुळे होम मिनिस्टर साहेबांना मी विनंती करतो, थोडासा वेळ या विद्यार्थ्यांची काढून तो अध्यादेश तुम्ही काढावा आणि हे सर्व गुन्हे पुढच्या 10 दिवसामध्ये नोटिफिकेशन काढून हे मागे घेण्यात यावे. आणि जर पुढच्या 10 दिवसात हे गुन्हे मागे घेतले नाही गेले सरकारकडनं तर मग वेगळं युवांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आम्हा सगळ्यांना मिळून तिथं उभं करावं लागेल. एक तर आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांना का भेटले हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवार साहेबांची नेहमी भूमिका असते, एकतर आंदोलन आपण केलंच पाहिजे, त्याच्याचबरोबर आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी, त्यांचं चांगलं काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं चालूच आहे. पण विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी एक संवाद पण करणं तितकंच महत्वाचं असं पवार साहेबांना त्या ठिकाणी वाटलं होतं. त्यामुळे मोदी साहेबांची वेळ घेऊन पवार साहेबांनी शेतकऱ्याचे मुद्दे मांडलेच, पण जे युवांवर होत होतं, जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता, याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली. हे पवार साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना नंतर मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर काल सुप्रियाताई ह्या अमित शाह साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाहीतर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलंय, आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत. आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही.
आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत, एनडीए आहेत, त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो, नाही तर कुठलाही मुद्दा असो, प्रामाणिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.